यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण द्यायची. चला रवींद्र या. रवींद्र जबरदस्त खेळ केलेला आहे, मॅच जिंकलेली आहे. रवींद्र यायचं आहे. प्रथमेश चौधरी यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये मी करतोय. सुभाष भाऊ पालकर पारितोषिकांची बरसात करून हेड गिळवून गेलेले आहेत. अरुण या. बीड टीमचे अरुण 500 रुपयांचं पारितोषिक, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अरुण बीड टीमचे या, 500चं पारितोषिक आहे. माफ करा, बारणे टीमचे अरुण, क्षमा असावी. बारणे टीमचे अरुण या 500चं पारितोषिक घेण्यासाठी. आणि बीडचे बॉलर सौरभ या. आपले किती 1000 आहेत. निम्मी एंट्री फी तर मला वाटते मिळालेली असेल, एवढी पारितोषिकं मिळालेली आहेत. चला सौरभ यायचं आहे. आपलं पण पारितोषिक आम्ही दिलेलं आहे, 1000 रुपयांचं पारितोषिक. अरुण आलेले आहेत सर्व, जबरदस्त. मी तर बोलतो याची क्लिप काढली पाहिजे आणि ती क्लिप व्हायरल व्हायला पाहिजे. अरुण जबरदस्त, मस्त एफर्ट. बॅटिंग पण मस्त केलेली अरुण यांनी. एकटा लढला, पण कधी कधी क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. अरुण यांना शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. सौरभ यांनी मॅच जिंकवलेली आहे, त्यांना सुभाष भाऊ पालकर यांच्याकडून 1000 पारितोषिक आहे. सौरभ यांनी 6 मध्ये 15 वाचवलेल्या. एके वेळी असं वाटलं की मॅच परत युटर्न होते की काय, पण तरी पण सौरभ यांनी हिम्मत सोडली नाही, लढले शेवटपर्यंत, मॅच जिंकलेली आहे. वेल प्लेड सौरभ, शुभेच्छा असतील. शिवसाई खरवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भुतिवली बी या टीमच्या दरम्यान मॅच. चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मी समालोचक मानस मनोरे, महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेणगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026 मध्ये करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. एका बाजूला शिवसाई खरवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भुतिवली बीची मॅच. टॉस जिंकला भुतिवली बी संघाने, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं शिवसाई करवंडी टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल केली गेली. एका बाजूला एकनाथ असतील, त्यांच्या समवेत साहिल, सलामीची जोडी आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण गणेश यांना पाहतोय. पहिल्या बॉलवर आलाय चौकार, दुसरा डॉट बॉल. ऑन साइडला उडवलाय, गॅपमध्ये चेंडू आहे, फिल्डर बनेल प्रेक्षक, बॉल त्याच्या वाक्याच्या बाहेर, चौकार 4.
4 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत. या 4 धाव्यांच्या बरोबरीने टोटल मात्र इन्क्रीज होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 13 धावा या मात्र जमा केल्यात. गोलंदाज गणेश वारंवार चुकी करतायत. फुलटॉस बॉल जर फलंदाजांना फेकले गेले तर ते मैदानाच्या बाहेर जातील. ओळखावं लागेल. गणेश यांना चांगली बॉलिंग करणं महत्वाचं असेल. ऑन साईडला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्नामध्ये बॉल मात्र बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट झालाय. घरंगाळत चाललाय तो म्हणजे लॉंग ऑन कडे. एक धाव येथून देखील पूर्ण केली जातीये आणि एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेचा खेळ मात्र सप्लाय. ऑन द टोटल धावसंख्या झाली आहे 14 धावा विदाउट लॉस. चला बीड टीम एक प्रतिनिधी या. कोल्ड्रिंक पण होती मॅन ऑफ द मॅच साठी जी द्यायची राहिलेली आहे. या कोल्ड्रिंक द्या त्यांना. एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळालेली. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती चेंजेस केले गेल्यात. षटक क्रमांक 2 साठी प्रणित कदम बॉलिंग ट्रॅक वरती मात्र दाखल केले जातील. बघा पहिला बॉल पडला तसा टाइम अलर्ट आम्ही केला. अगदी 12:37 पहिला बॉल पडला होता. त्यामुळे तुम्हाला वेळेमध्ये सत्र पूर्ण करायचं आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलाय. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले करतायत. चेंडू अडवळायचा होता. बॉल मात्र हातातून निसटला गेला. बॉडी मोमेंटमला मेंटेन करू शकले नाहीयेत. एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेडगाव, सगळ्या आयोजकांचं आपण कौतुक करूया. आणि कौतुक करू तेवढं कमीच असेल, कारण वेडगाव नगरीमध्ये ही नाईटची शृंखला त्यांनी आयोजित केली आहे. पण बॉल हवेत आहे. पकडलाय झेल आणि संपवलाय एकनाथ यांचा खेळ. पहिला लक्ष्मी क्रीडा मंडळ, लक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे. गावाला
आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. चौकार मात्र या ठिकाणी आलाय. 4 धावा या बॉलवरती नक्कीच मिळाल्या जातील. या 4 धावांच्या बरोबरीने 20 धावा या स्कोर कार्डवरती मात्र आल्यात. एकनाथ जबरदस्त बॅटिंग करताना, साहिल मगाशी बाद होताना आपण त्यांना पाहिलं. आखूड टप्प्याचा बॉल आहे, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पुल मात्र अनसक्सेसफुल ठरलाय. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. डॉट बॉल यावेळेस मात्र येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जबरदस्त कॅमेरा वर्क त्या ठिकाणी मात्र केलं जाते. फ्रंटचे आमचे प्रवीण ऐनकर हे कॅमेरामॅन आहेत फ्रंटचे. जबरदस्त कॅमेरा वर्क, पण बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर हुकला तो मुकला, थांबला तो संपला. हा खेळाडू थांबला आणि बॉल धन्यवाद डीजे. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या धावफलकावरती 12.00च्या सरासरीने 24 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये हर्षल आमचे आणखीन एक मोठे वेणगावचे युवा समालोचक आहेत आणि त्यांना आता हर्षल यांना आपण आमंत्रित करूया कॉम्बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. त्यांचा आवाज आपण ऐकूया. युवांना संधी देणं महत्त्वाचं आहे, कारण एका वेळी आम्ही पण युवा होतो. जेव्हा मी 9-9.5 वर्षाचा होतो तेव्हा समालोचनाला सुरुवात केली आणि तेव्हा मला लोकांनी संधी दिल्या. त्यामुळे युवांना संधी देणं महत्त्वाचं आहे. आपण हर्षल यांना पण एक संधी देऊया. हॅलो, थँक्यू मानस. वळूया सामन्याकडे. चालू असलेला सामना खरवंडी विपक्ष भोतिवली या 2 संघांमध्ये. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा हादरा बसलाय तो भोतिवली संघाला. धाव फलकावरती धावा झाल्यात 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरा चेंडू, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, त्यावरती मात्र सिंगल आली आहे. एका धावेने धाव फलक वाढतंय, जाऊन पोहोचतंय ते 25 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये नरेश याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. तिसरा चेंडू घेऊन पुनश्च एकदा नरेश या अतिशय सुंदर, कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. धाव फलक स्थिर आहे 25 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात.
फेकी झाली आहे, परंतु संधी होती यष्टीरक्षकाकडे, संधी हुकवली आहे. त्यावरती सिंगल घेण्यात यश येते फलंदाजांना. एका धावेने आणखीन एक धाव जोडली जाते धाव फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. आणखीन एक सुंदर डिलेव्हरी, पंचांचा बोट आकाशाकडे, तिसरा हादरा बसलाय तो करवंडी संघाला. फलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 26 धावा घेण्यात यश येते ते करवंडीच्या फलंदाजांना. कुठेतरी मोठे फटके खेचावे लागतील. चांगला असं धाव फलक 26 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. चौथं षटक हाताळण्यासाठी भोतिवली संघाकडून गोलंदाज आमिर पवार. पहिलाच चेंडू स्ट्राईकला असेल. एकनाथ यावेळेस हलक्या हाताने खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, त्यावरती मात्र आली आहे सिंगल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावतंय, जाऊन पोहोचतंय ते 27 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एक निर्धाव धाव आली आहे. धाव फलक स्थिर 27 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भूतवली संघाच्या गोलंदाजांकडून. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. भूषण भाऊ पालकर व सौरवजी बोराडे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी आईबा झेल साठी असेल 500 रुपयांचा कॅश प्राइज. आणि तिथे मात्र विकेट आली आहे. चौथा हादरा बसलाय तो करवंडी संघाला.
तर नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेल छोटी चांदई विपक्ष जय हनुमान पार्टी या दोन्ही संघांना. आपण इनिंग्स ब्रेक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी नरेश यावेळेस पहिल्या चेंडूवरती फटका खेचलाय, परंतु चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. 5वा हादरा बसलाय तो करवंडी संघाला. बॅट्समन रमेश असेल स्ट्राईक वरती. पुढचा बॉल यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये नवीन आलेल्या फलंदाजाला. आणखीन एक धक्का बसलाय तो करवंडी संघाला. न्यू बॅट्समन उमेश. पुढचा बॉल यावेळेस फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. आणखीन एक धक्का करवंडी संघाला. थँक्यू डीजे. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव धाव येते. धावफलक स्थिर आहे 33 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. नेक्स्ट मॅच चांदई विपक्ष जय हनुमान पार्टी. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. नाणेफेक केली जाईल आणि इथेशी मात्र आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक धक्के मिळत आहेत करवंडी संघाला. न्यू बॅट्समॅन आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये धावबाद होतोय फलंदाज. पहिल्या सत्राचा खेळ ते समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 33.
नेक्स्ट मॅच चांदा विपक्ष पार्टी. चला नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. तर प्रणव कुडेकर आपण कुठे असाल, आयोजकांशी संपर्क साधायचे. प्रणव कुडेकर. रोशन भाऊ नाणेकर आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठावरती येऊन शांतपणे व्हायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तर 5 षटकांमध्ये 34 धावा करायचे आहेत बोतवली संघाला. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. तर मंगेश दादा पालकर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करून घ्यायची आपण. मंगेश दादा पालकर. तीस चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल बोतिवली संघाला. अगदी मापक आव्हान आहे बोतिवली संघासमोर. 30 बॉल मध्ये 34 धावा करायच्या आहेत. कोणत्याही हॅट्रिक साठी सौरवजी बोराडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि आयवा झेल साठी सुद्धा भूषण पालकर व सौरवजी बोराडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहिला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सुटी करतोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आता आपण वळूया आता रासायनिक तालुक्यातील बुलंद आवाज मानस मनोरे यांच्याकडे. धन्यवाद हर्षल. चला रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी रनआउट साठी. तिसऱ्या पंचांना विनंती की ऑन स्क्रीन वरती आपण यावं आणि निर्णय मात्र चेक करायचा आहे. रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतला गेला. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील या निर्णयाला आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेक केलं जाते. थोडा क्लोज कॉल आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण चेक करून तुम्हाला निर्णय सांगितला जाईल.
नॉट आऊटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र दिला गेला आहे. बॅट ग्राउंडेड होती, बिहाइंड द क्रीज होती. या सगळ्या गोष्टी पंचांनी पाहिल्या आणि त्याच्यानंतर सांगितलं की फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या इन झाले होते, त्यामुळे या चेंडूवरती नॉट आऊटचा निर्णय हा देण्यात येईल. डॉट बॉल आपण पाहिलाय. 2 बॉलचा खेळ मात्र संपला आहे आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोर कार्डवरती. 34 धावेंचा पाठलाग सुरू आहे. आखो टप्पाचा बॉल होता, ऑन साईडला फ्रंट फुटवरून फटका एक्झिक्यूट केला आहे. बॉल चाललाय काव कॉर्नरकडे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे एक धाव जिथे होती तिथे 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. आदरणीय रॉनी मराठे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय रॉनी मराठे, आपल्याला विनंती आहे की यायचं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. पिवनच्या पहिल्या मॅटनॅटची पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. स्लॉट मध्ये बॉल होता, ऑन साइडला उडवलाय. चांगला स्ट्रोक आहे, फ्रंट फुट वरून स्लॉक स्वीपचा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सोपा आहे आणि त्याच्यामध्ये केलेली चौकार षटकारांची बरसात. या मॅच मध्ये मात्र ट्रेलर मध्ये पिक्चर संपतोय की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पुढे सरसावले, फुल टॉस बनवलं आणि फुल टोल वसूल केलाय. षटकार. पाच बॉलचा खेळ मात्र संपला आणि धावा झाला त्या 16 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 18 धावांची गरज. चेंडू मात्र अजूनही 25 बाकी आहेत या सत्रामध्ये. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल सरळ बॅटने. वाह, काय झेल पकडलाय. हवेमध्ये झेप घेतली आणि जबरदस्त झेल पकडला. क्षेत्ररक्षक होते अमित यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज होतील बाद. टीमने मात्र टॉस जिंकलाय आणि बॅटिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बारणे टीम वन द टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. जबरदस्त झेल अमित यांनी पकडला. या मॅचची हायलाइट मध्ये ते कॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते आणि कॅच ऑफ द नाईट मी म्हणेन जो अमित यांनी मात्र पकडलाय. जबरदस्त झेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 16, विकेट गमावली गेली ती 1. विजयासाठी 18ची गरज 24 चेंडूंमध्ये. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. षटकार. नाम है बल्लेबाज का साजन, रन मिले आधा दर्जन. षटकार आपण पाहिलेला आहे. आणखीन एक फुल टॉस कन्वर्ट करू शकले नाही. रनआउटची संधी. अति घाई संकटात नाही. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद.
एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान आपण करूया. मी किरण भाई पालकर यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते रॉनी मराठे एक जबरदस्त क्रिकेटर यांचा सन्मान आपण करायचा आहे आणि त्यांचं स्वागत केलं या षटकाराने. आउट ऑफ द पार्क हवाई हल्ला मारलाय. अजून वजा होतील एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 29 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी फक्त 5 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. विजयासाठी मात्र येणारे 20 चेंडू आणि 5 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. वन साइडेड मॅच होती आहे. भोतिवली बी टीमची वन साइडेड मॅच. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण येताना पाहिलं. धावा स्थिरावल्या गेल्यात ते 29 या आकड्यावरती. अजूनही मात्र विजयाची प्रतीक्षा करावी लागते भोतिवली टीमला. स्लॉटमध्ये होता सर बॅटने ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट चांगले होते परंतु एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडू पडले आहेत पण उठून उभे राहिले आहेत, लढले आहेत, लढाई करतायत, संघर्ष करतायत. चांगली रनिंग पाहायला मिळाली. परंतु मी पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंना सांगेन की क्रिकेट खेळत असताना तुमच्या शरीराची तुम्ही काळजी घ्या कारण आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. आज जरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गावासाठी एक क्रिकेटर असला तरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या घरच्यांसाठी परिवारासाठी तुम्ही फार मोलाचे आहात. तुमच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खरंतर शरीर हे तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे शरीराची काळजी घ्या ही विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. मैदानामध्ये खेळत असताना 2 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलेला आहे आणि 34चा पाठलाग करताना 30 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. विजयासाठी मात्र 4 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल्स बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नवीन आलेले आहेत. सागर आले. या बॉलला फिरवून मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र काटा बदललाय. शॉट फाईन लेगकडे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. झेलची संधी होती, कठीण संधी होती परंतु क्रिकेटचा खेळ कठीण गोष्टी तुम्हाला सोप्या कराव्या लागतात. मुसीबतों को करोगे आसान तभी छोगे जीत का आसमान. बऱ्याचदा मी सांगितलं या खेळामध्ये. अजूनही मात्र विजयाची प्रतीक्षा. 3 धावेंची गरज असेल. 31 धावा स्कोरकार्डवरती झालेल्या आहेत. 17 बॉल्स आणि विजयासाठी 3ची गरज. चला नेक्स्ट मॅच मारणे तयार राहायचं आहे. फिरून मारलाय बॉल, चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा विजयाचा चौकार. यस प्रयत्न केले परंतु चौकार आलाय. 4 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम भोतिवली संघाने. सुमित दबडे यांनी आईवा कॅच घेतलेली आहे. चला या 500 रुपये पारितोषिक असेल सुमित